दे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः। करावया कपीचा घात क्रोचा शास्त्रार्षी घाली हात ते देखून हनुमंत हासत माझ्या भक्षार्थ तुम्ही नेना। हो या क्रोंचन महाराज शस्त्राला हात घातला बघा। एकीकडे राक्षसने म्हणतात तुम्हाला नाश्त्याला आणले आहे का नाही। सफरचंद छोट आहे गोड आहे आणि त्याला इळा घ्यावा कापाय आज शिकत केली ना या क्रोंचन शस्त्र हातामध्ये घेतलं हनुमंतरायाकडे मारायला जाऊ लागले। हनुमंतराय हसू लागले जडत्वे मौस नाही भितरी म्हणून उडो झडक झाडावरी निष्काळजिया निज शरीरी गिरी कंदरी तेने वसो। डबलच घ्या जडत्वे मौस नाही भितरी म्हणून उडे झाडावरी निष्काळजी निज शरीरी गिरी कंदरी तेने वसो। या ठिकाणी असणार आस्ती मांस आहे या ठिकाणी मांस शरीरामध्ये नाही का नाही म्हणून असणार हे उडू शकतात झाडावर गिरी कंदरावर पर्वतावर असं हे म्हणणार आहे। और रुधिर पूर्ण देह स्थिती भेद करिता जिरेल स्थिती मग काय खाचिल हो माती आयशा व्यक्तीनं करावी। शस्त्र क्रोंचन हातामध्ये घेतलं मारायला धावू लागले हनुमंतरायानं साधं रूप घेतलेलं आहे हसू लागले। अरे रे रे हे शस्त्र मारल्यानंतर काय होईल जे रक्त सगळ्या शरीरामध्ये पसरलेलं आहे नसा नसामध्ये पसरलेलं रक्त आहे हे जर का त्या शस्त्रानं उडवून गेलं बाहेर आलं तर चव कुठून येईल म्हणले तुझ्या दाताला। त्याच्यामुळे असणार काय केलं पाहिजे पुढे आहे का पाऊस नाही मध्ये भीतरी मरण भय नाही शरीरी देह लावया परोपकारी सगळाच करी बक्ष। माझ्या हृदयामध्ये मांस नाहीये मला मरणही नाहीये आणि मग या ठिकाणी माझा देह काय व्हावा सगळा कारणीभूत लागावा है का नाही सत कारणी लागावा। आपण मात्र लांब बघतोय महाराजांनी सांगितलं सगळेजण वाढू लागा आपण मग ती चालली जाऊ द्या। हा असं नाही आपण गेलं पाहिजे सत कार्य करायचं तर अगोदर आपण करावं। श्रीकृष्णानं पातळवळ्या उचलण्याचं काम केलं महाराज ते खरं काम आहे आणि म्हणून असणार हनुमंतराय म्हणतात मला सगळंच घेऊन करत कर शरीर कारणीभूत लावा। आय कोणी हनुमंताची व्यक्ती क्रोचा सत्य सत्यमानी चिती सवेची गेल्यावरी मारुती वदनव्रती पसरली। क्रोंचला वाटलं हो हो बरं झालं सगळंच गिळण करत करून टाकू एकदा हा सगळ्यात जर खाल्ला तर रक्तही आलं मांसही आलं असा विचार केला। तेने पसरी तोची जबडा हनुमंत सवेग गाली उडी आकळीता जीवाला बडी तव गटा पुढी निघाला। आणि मग तिनं असणारे तोंड पसरला आता राक्षसनीचं तोंड साधं नाही महाराज। आपल्या सुद्धा मनात महाभयानक राक्षस जेव्हा घुसतो ना एखाद्या वेळेस राग येतो एखाद्याचा हिला आहे का नाही नरट दाबून मारून ते राक्षस त्यावेळेस असणार काय साधी गत आहे का काय करील सांगता येत नाही। या न्यायाने हिनं असणार मोठा मुख पसरला हनुमंतरायाने उडी टाकली कळेची जीवामुळी नाडळेची दातांतळी वदन पाहू झाली होळी चाटी आवडी राक्षसी। या तिला जसंच असणार मुख पसरलं तशीच उडी टाकली महाराज तिला चवही कळाली नाही इकडं तिकडं हुडकाली कुठं काय चव गोडही नाही तुरटही नाही इकडं तिकडं हुडकू लागली। आंबट तिखट ना खरट गोड अथवा ते तुरट चवीना कळे पैसा पलट करी कट कट राक्षसिया। आंबटही नव्हतं तुरटही नाही तिखटही नाही फळ तर खाल्लंय म्हणून असणारी ही राक्षसी कट कट करू लागली कारण चौथ कळा पाहिजे ना सुगरणीची म्हणून काय करते आहे का आईशी सांगता निज गोष्टी कपी काळी दरी मुष्टी
तव तयाशी सुळ उठे पोटी लोळे सृष्टी गडबडा. सगळ्यांना सांगत होती इकडूनच्या राक्षसी, आगे तुरट बी लागलं नाही, खारट बी लागलं नाही, आंबट बी लागलं नाही, काय आणलं तुम्ही फराळीला तरी, हा उपास कसला नाश्ता तरी. एवढ्या वेळेमध्ये हनुमंतरायानं काळ झाला धरलं, काय करू लागला. काळीज धरून या मुष्टी वानर पाय विस्मये सिया. बांधावया कोट्या कुंजराशी देखे दोई कुशे बहुवाडी. तिकडे गेलं का तसंच झालं. काळीज धरून या मुष्टी वानर पाय विस्मयेसी. बांधावया कोटी कुंजराशी देखे दोई कुशी बहुवाडी. काळीज पाहिलं हनुमंतरायाने धरलेला आहे आणि आता हिला असणारा धडा शिकवला पाहिजे, हिला असणारा मूळ रूपावर आणलं पाहिजे, हा विचार केलेला. हनुमंतराय काय करतात, जडराग्नी माझी जाण पडले पर्वत होती चुना. असो हे तिची विचार ना कपी कंद नावदारा. असा जो असणारा हा विचार पुढील आहे वाचक राक्षसनीचा, दळवी महाराज. असणार राक्षसनीचं कंदन, हिचा असणारा गर्वहरण कसा करतात, कसा असणार हिला व्याकुळ होते, हे पुढे आहे का म्हणले.